अभिज्ञा असली तर अजून जास्त पसारा असतो, अरे कारण आम्ही दोघे मिळून खूप पसारा करतो. बघा हे बघा हे हा अदरवाईज आम्ही खूप चांगले नाही. काय नाही. आम्ही आहोत. ही आमची खूप कष्टाळू क्रिएटिव्ह आणि डिरेक्शन टीम. क्रिएटिव्ह आमचं तिथे बसलं कॅमेराजवळ. काहीतरी पडली पण होतीस तेव्हा. सांभाळून कर, हे कर, ते कर. आता सगळ्यांना सवय झाली आहे. आता ती एक यूज टू गोष्ट झालेली आहे की शिवानी पडली ना, ऍक्शन सिक्वेन्स असेल तिचा. नमस्कार, मी प्रणाली मोरे. अभिजात मराठी फिल्मीच्या मंचावर आज एक नवीन शो सुरू होते, ते म्हणजे TV एक्सप्रेस. TV जगतातल्या सगळ्या इत्तमभूत बातम्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत, पण इंटरेस्टिंग पद्धतीने. आज आपण आलेलो आहोत TV एक्सप्रेसच्या सेट भेट या सेगमेंटमध्ये थेट भेट द्यायला. बेलसरे निवास हे नाव असल्यावर तुम्हाला कळलंच असेल, आपण झी मराठीच्या तारिणी या मालिकेच्या सेटवर आलेलो आहोत. तर आज आपल्याला केदार आणि तारिणी या मालिकेचा सेट फिरवणार आहेत. तर चला सेट भेट करूया. आत्ता माझ्यासोबत तारिणी आणि केदार आहेत. हॅलो, हॅलो, नमस्कार. नमस्कार. कशा आहात तुम्ही? आम्ही मस्त. आणि मला ना खरं तर जेव्हा तारिणी आम्ही टेलिव्हिजनवर पाहतो तेव्हा एकतर बेलसरे निवास हे पण खूप छान ऑर्गनाईज केलेलं घर आहे तुमचं, ते पण आवडतं, आणि खांडेकरांचं घरही आवडतं. पण आम्हाला कन्फ्युजन आहे, हे तुम्ही पटकन जे शूट करता, इकडून तिकडे जाता, जम्प करता, 2 वेगवेगळी ठिकाणं असतील. मग प्रेक्षक हो, तुम्हालाही आहे ना, तर आम्हाला ही शंका आहे की हे नक्की शूटिंग कसं होतं, बेलसरे निवास कुठे आहे आणि खांडेकरांचं घर कुठे आहे. आज तुम्ही आम्हाला ती सेट भेट घडवणार आहात. येस, डेफिनेटली. पहिले तर मी एक गोष्ट क्लिअर करते की कुठल्याही मालिकेचा हा एक सेट उभा केला जातो मालिकेचं शूट सुरू व्हायच्या आधी, जेणेकरून शूटिंगसाठी ते कन्व्हिनियंट व्हावं, सगळ्या आर्टिस्टची सोय व्यवस्थित व्हावी, याच्यासाठी प्रोडक्शन हाऊस एक खूप छान सेट बांधतात. तसा हा आमचा सेट आहे. तुमचा जरी विश्वास बसत नसला तरी इथेच बेलसरे निवास आहे आणि तिकडे खांडेकर निवास आहे. सो आत्ता आम्हाला दाखवा तुम्ही. हो, प्लीज. येस, प्लीज. आम्ही तुम्हाला आमची सेटची mic. टूर नेऊ 100%. त्यात पण मला आणखीन एक गोष्ट अशी मेन्शन करावीशी वाटते की तारिणी ही मालिका अशी जरा वेगळ्या धाटणीची असल्यामुळे, आम्ही अंडर कव्हर एजंट्स असल्यामुळे आम्हाला आउटडोअर शूटिंग पण खूप करावं लागतं. हे मला तेच जाणून घ्यायचंय की आज आम्ही पाहतो की पूर्वी हे फिल्म सिटी, गोरेगाव किंवा अशा मड आयलंड इकडे हो. व्हायचं. आता ठाणे हे आपलं शहरही असं झालंय की जिथल्या रस्त्यांवर, जिथल्या सिटी नंबर 2 असं म्हणू शकतो आपण. तर तेच मला विचारायचं, तुमचे जे सीन होतात बरेचसे रस्त्यावर, अंडरकॉप म्हणून तुम्ही जे फाईट्स करता, फाईट सीन होतात, ते एक्झॅक्टली कसे होतात, कुठे होतात इथे? शक्यतो ठाण्यातच ठाण्यातच होतात, कारण ते जास्त कन्व्हिनियंट असतं. सगळं युनिट, क्रू, प्रोडक्शन आणि आर्टिस्ट, सगळे बऱ्यापैकी आर्टिस्ट ठाण्यात आहेत. त्याच्यामुळे आम्ही दोघं तरी सिरियल सुरू झाल्यानंतर ठाण्यात शिफ्ट झालो आहे, कारण ते जास्त कन्व्हिनियंट होतं. मग तुम्हाला तुमचा झोपेची वेळ आणि या सगळ्या गोष्टी काय म्हणतात व्यवस्थित सॉर्ट करता येतात. सो आत्ता असं होतं की शक्यतो आउटडोअर सिक्वेन्सेस हे ठाण्यातच होतात. लग्न मात्र आम्ही पालघरमध्ये जाऊन शूट केलं होतं. तारिणी केदारचं लग्न जवळजवळ एक 8 दिवस वगैरे आम्ही सगळेच जण, सगळे युनिट, सगळी कास्ट सगळे मिळून 8 दिवस वगैरे पालघरमध्ये होतो. चला आपण निघूया. मला वाटतं पहिलं बेलसरांच्या घरी जाऊया का? येस, आय गेस आपण केदारच्या घरापासून सुरुवातही करू शकतो. चला, आम्हाला माझ्या घरी जाऊया. येस, प्लीज केदार तूच दाखव. प्लीज. आम्ही जे घर पाहिलेलं, तारिणीच्याच घरात तुला एक छोटीशी खोली दिली आहे आणि तू तिथे राहतोय, खूप तुझ्यावर अत्याचारपूर्ण पण बोललं जाते. बिचारी तारिणी आणि सुमी आजी तुझ्याशी खूप चांगली असतात. पण मला आता तुझं घर पाहायला आवडेल की एक्झॅक्ट काय. आणि प्रेक्षक हो, हे रॉ आहे पूर्ण, कारण शूटिंग जेव्हा होतं तेव्हा प्रॉपर ते लावलेलं असतं. त्यामुळे आता केदार आपल्याला दाखवेल ते तेव्हा तिथे शूट नाहीये, त्यामुळे ते तसं दिसतंय. पण ही ती खोली आहे केदारची. केदार, ॲक्च्युली मी बऱ्याच दिवसांपासून माझ्या घरी आलो नाही, कारण मी आता खांडेकरांकडे शिफ्ट झालोय. तर माझी रूम थोडी मेसी असू शकते, आणि ऑफकोर्स लाईट पण नाही आहे इथे थोडा.
तर ही माझी खोली, हा माझा बेड होता, इथे माझी पुस्तकं वगैरे आणि इथे मी माझा स्वयंपाक, माझं जेवण वगैरे करायचो. ही जी खिडकी आहे ही आम्ही जनरली ओपन ठेवायचो आणि तिथनं मी तारिणीशी बोलायचो आणि आम्ही सगळं काय करायचो. इथनं मी तारिणीला बघायचो या आणि खिडकीमधनं. ती काव्या कुठून येऊन तुला काव्या इकडनंच ती इथेच कुठेतरी यायची आणि डायरेक्ट इथे येऊन धप्पा. सो ही माझी रूम आहे आणि वा. एक्झॅक्टली याच्या पलीकडे आपण बेलसरे. जेव्हा आतून जाऊया हा. तेव्हा कळेल की एक्झॅक्ट याच्या पलीकडे हा. तारिणीची रूम आहे. ओ जे हे डोर ओपन केलं की तारिणीची रूम आहे. ओके. असं. चला आता तारिणी आपल्याला घर दाखवेल तिचं. सो हे आहे बेलसरे निवास. आत्ता आतमध्ये शूटिंग चालू आहे. तुम्ही बघू शकता सुमित्रा बेलसरे म्हणजे सुमी आजीचं नाव आमच्या घरावर आहे कारण हे घर तिचं आहे. तिच्या नावामध्ये हे तर तुम्ही ऑफकोर्स शोमध्ये पाहिलंच असेल. सो आत्ता आतमध्ये आपण जाऊया पण आय गेस आत शूट चालू आहे. शूट चालू तिला आहे. बोलता येणार नाही. हा, बोलता येणार नाही. आता सुमी आजीचा आतमध्ये तिच्या खोलीत सीन चालू आहे. पण बाय द वे हे आहे आमचं बेलसरे निवास जिथे तारिणीचं घर आहे, तारिणीचं माहेर आहे आणि इथे वेगवेगळ्या खोल्या आहेत. समोरची जी खोली आहे ती निशीची खोली आहे, इकडे त्यांचं किचन आहे, तिकडे आईबाबांची खोली आहे, इकडे सुमीची खोली आहे आणि इकडे तारिणीची खोली आहे. इथे मंदिर आहे बेलसरेंच्या घरातलं. शक्यतो आपण अशा प्रकारची घरं सध्या बघत नाही. वाडा पद्धतीने सॉर्ट ऑफ बेलसरे निवास आहे. सो त्याच्यामुळे मला हे घर प्रचंड आवडतं. मुलांची खोली आहे. येस, इथे तुम्ही नाव बघू शकता. अतिशय वाईट अक्षरात लिहिलेलं आहे. हा मग ठीक तर आहे ही मग 100% मुलांचीच खोली आहे पण मुलं चांगली आहेत आमची. मनाने सगळी मुलं चांगली आहेत. सुरू आहे. हो. हे टेक्नो कोण आलं बा आपल्याकडे. हे तुम्ही ठरवलं हा. होतं ना असं करायचं. हा म्हटलं त्याला ये इकडे. हा आमचा युवराज प्रशांत. Hello. आमचा टेक्नो. आणि हे सगळे जण मालिकेत जरी असं असेल की एकत्र नसतात, एकमेकांची भांडत असतात, तरी अदरवाईज ही सगळी मुलं या खोलीत एकत्रच असतात आणि खूप राडा घालत असतात. मला वाटतं मुलांमध्ये नाही, युवराज आणि तुझ्यामध्ये पण दुश्मनी आहे, पक्की दुश्मनी. हो पण अदरवाईज आम्ही खूप चांगले मित्र काय नाही. आम्ही आहोत. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. प्लीज ह्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. तो खरंच माझा खूप चांगला मित्र आहे. हा म्हणजे आमची मस्करी खूप चालू असते, एकमेकांची खेचाखेची खूप चालू असते. म्हणजे बिचारा केदार कधी कधी वाईट बिचारा वाटायला लागतो. पण अदरवाईज आमची खरंच खूप मस्ती चाललेली असते. आमची रूम दाखवायला तू स्वतः बोलणार सगळं. हा, प्रश्न विचार आम्हाला काहीतरी. काय प्रश्न विचारू तुम्हाला सांगा. काय नाही. तुम्हाला इतक्या जणांना एका रूम मध्ये राहून कसं वाटतं? किती जण आता तू आता बोललो ही नावं एवढीच आहे त्याच्या. हा, अजून सांग, खूप सांग. लोक लोकं नाहीयेत So, अजून. कॉप टीम इकडेच कॉप असते, टीम. खांडेकर सगळे इकडेच असतात पूर्ण आणि खांडेकर. बेलसरी पुरुष बेलसरे डॉक्टर, पण. इकडेच आपले असतात. अतुल तोडणकर येतात ते पण इथे. हो. दादा पण इथे. तू मी हा कॉप टीम कॉप अख्खी पूर्ण. सगळी किती झाले? 24 झाले असतील. 24? अजून येऊन जा. पण असं असतं की सगळ्यांचं रोज शूटिंग नाही लागत. सो जेव्हा ज्यांचं जसं ज्या दिवशी शूट असतं तसे ते इकडे सगळेजण असतात. मिस करता तुम्ही जेव्हा नसता. अरे खूप. हा तर म्हणजे खूप दिवसानंतर आला, याला खूप मिस अरे केलं. बाप रे अचानक भयानक जे तू आणि बॉल तो टाकलाय दिसतोय, तिथे अंगावर. वेगळा दिसतोय. आता मी तू टेक्नो म्हटल्यावर मला कळलं की जे काही नाही टोपी नाही घातली ना, चष्मा नाही घातला, टोपी नाही घातली. Actually तो त्याच्या Look मध्ये नाहीये सध्या. अच्छा पण आय गेस सगळ्या मुलांमध्ये एक शहाणं बाळ हेच आहे असं मला असं तरी तुला वाटतं? असं मला तरी वाटतं. हा असं चांगलं तुला सांग. वाटतं म्हणजे- आता लगेच तुला गैरसमज दूर कर. तुला गैरसमज वाटतं दूर कर. म्हणजे काय तू बोलतोय यार? शहाणं बाळच आहे मी. चला पुढच्या रूम्स पण पुढे. दाखवूया का अजून कंटेंट द्यायचं? या आता आपण मुलींची रूम बघूया. इथे बघू शकता तुम्ही, इथे स्टिकर दिले. या रूम मध्ये Oh my God. या प्लीज मी माझी रूम सेट करून येते ना तोपर्यंत. या. तर ही रूम आहे ह्यांची. बोला. हाय 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 आम्ही रेडी होतोय मी निशी, मी नमा,
ही आमची रूम आहे. याचं क्रेडिट अर्ध आरतीताई म्हणजे आमच्या मालतीला आहे आणि रूपाताई सगळेच म्हणजे अश्विनी, काव्या. बघू शकता इथे हे बघा हे लावून टाकलेलं आहे. हा तर हे असं केलेलं आहे, त्यामुळे आता ही जगजाहीर. ह्यांची रूम म्हणजे खूपच जास्त प्रमाणात अशी डेकोर केलेली, प्रॉपर असं ॲस्थेटिक, आणि ते कॅन्डल पण कधी कधी सुरू असतात. इथे लाइटिंग्स लावून ठेवल्यात त्यांनी छान माहोल क्रिएट करायला. खूप छान, म्हणजे हे पण बघू शकता तुम्ही इथे. आम्हाला करायला प्रॉब्लेम नाही, आम्ही करू शकतो. नाही आम्ही करायला प्रॉब्लेम नाही, आम्ही करूही, पण ती टिकणार नाही तशी, ही जशी टिकवली आहे तशी. तर ह्या रूम मध्ये कोण कोण असते तुम्ही सांगा प्लीज. आमच्या रूम मध्ये मी, निशी, माझी आई रेखा, माझी आत्या मालती, माझी ही बहीण, आमच्या कॉप टीम मधली एक जी आहे फातिमा ती, असते असं एकूण अजून काव्या. हा, आम्ही एवढ्या सगळ्या जणी ह्या एकाच रूम मध्ये असतो. आणि जेव्हा झोपायचं असतं अगं ते कसं काय म्हणजे हो, आम्ही ऍटलीस्ट तिघी जणी झोपतो. बेडवर मावतो. त्याच्यात आमची जी आई आहे तिला असं तिला झोपायला नाही आवडत, ती बसून झोपते. ती बसून झोपते. त्यामुळे सॉर्टेड माणसं आहेत या रूम मध्ये. खूप sorted आहे. सगळं सॉर्टेड केलंय. आमच्यापेक्षा ज्या मोठ्या मुली आहेत त्यांनी खूप आम्हाला चांगल्या शिकवणी दिल्या. शपथ. खूप भारी. खरंच, नाहीतर एवढी छान रूम आम्ही तरी नसतो ठेवू शकतो. आम्ही सॉरी एक्सक्यूज मी Sorry, मी शिस्तीत त्यांनी आणलंय. छान छान ठेवायची शिस्त लावली. आलीस आवरून तारिणी? आता आपण तारिणीची रूम बघूया जी पलीकडेच आहे. या, थँक्यू. इकडे आहे तारिणीची रूम जी आत्ताच छान आवरून आली आहे. कौशिकीची रूम माझ्या एकटीची नाही आहे, तारिणी आणि कौशिकीची रूम आहे. या. सॉरी, माझ्या रूम मध्ये खूप पसारा होता, सो मी आता थोडासा आवरून आले. पण येस, हे जी आमची खोली तुम्ही बघताय, ही जी छान सजावट केलेली आहे, कपाट, मग हे छान पेंटिंग, मग इथे जे काही तुम्हाला एक बेसिक काही गोष्टी दिसत आहेत, हा फ्रीज किंवा हे जे काही डेकॉर बेसिक केलेलं आहे, इकडे जे काही केलेलं आहे, हे सगळं अभिनय भावेंचं काम आहे. मी यात नसते. ती बिचारी म्हणजे बिचारीला कदाचित माझ्यावर खूप प्रेम येतं, म्हणून मग कारण मी खूप वेळ सेटवर असते आणि मी खूप वेळ शूट करत असते, सो तिला असं होतं की नाही, मग जितक्या वेळ शिवानी सेटवर असेल तितक्या वेळ तिला छान वाटलं पाहिजे, म्हणून लिटरली रूममध्ये बेडशीट चेंज करण्यापासनं, कपाट आणि फ्रीजची सोय करण्यापासनं सगळ्या गोष्टी अभिज्ञाने केलेल्या आहे. आणि थँक्स टू हर की तिने माझ्यासाठी साधारण एक दुसरं घरच तयार केलं आहे. सो आता शेजाऱ्यांसारखे लोक फ्रीजमध्ये सामान ठेवायला येत असतात आमच्याकडे, की जरा हे ठेवतो फ्रीजमध्ये, ते ठेवतो फ्रीजमध्ये वगैरे. एक्झॅक्टली. सो तो एक फील आम्ही इकडे घेत असतो. आणि आता उन्हाळ्यात ॲक्च्युली जास्त पण गरज पडते, सो असं सगळं आमच्याकडे चालू असतं. बट येस, अभिज्ञा असली तर अजून जास्त पसारा असतो, कारण आम्ही दोघे मिळून खूप पसारा करतो. आणि अभिज्ञा नसली तरी पण थोडा पसारा असतोच. आणि तुमच्या ज्या रील्स तुम्ही बनवता काही, त्या इथेच असतात? हो, येस, त्या इथेच आम्ही बनवतो. त्याच्यासाठी खास आम्ही ही एक वॉल तशीच्या तशी ठेवली. मग काहीच केलेलं नाही तिथे, की जेणेकरून प्लेन एक वॉल आपल्याला मिळावी. आणि इकडे ऑलरेडी वॉलपेपर आहे, सो दोन्हीही आपल्याला गोष्टी मिळू शकतात, अशा हिशोबाने ते सगळं केलेलं आहे. ऑल्सो तिला हँड रिटन नोट्स खूप आवडतात अभिज्ञाला, सो तिने त्याचं नोट कोणी तिला पाठवल्या तर ती इथे त्या लावून ठेवते. ही एक नोट तिच्यासाठी आलेली आहे. हा आमचा झी अवॉर्ड्सचा फोटो आहे. हे तारिणी जे आहे हे माझ्यासाठी खास आमच्या क्रिएटिव्ह टीमनी बनवलेलं आहे. सो हे सगळं चालू असतं. आणि प्लस एरिकॉनची एक स्पेशल क्वालिटी अशी आहे की कुठल्याही सणाच्या आधी ते आमच्या सगळ्यांची रूम सजवतात. सो संक्रांतीच्या वेळेस कदाचित त्यांनी हे छोटे पतंग लावले होते, क्रिसमसच्या वेळेस तिकडे त्यांनी मेरी क्रिसमस वगैरे असा बोर्ड लावला होता, हॅपी न्यू इयर, असं सतत प्रत्येकाच्या खोलीत चालू असतं. त्याच्यामुळे आम्हाला आणखीन मजा येते. आता मेकअप रूम झाले. येस, आय गेस आता आपलं हा, मेकअप झालंय. रूम झालंय. येस, आता आपण खांडेकरांकडे जाऊया. तुझं सासर, येस, त्याचं माहेर. सवय
सवय झाली आहे मला अनइंटेन्शनली पण स्टंट्स होतात माझ्याकडे. चला तर आता आपण जाऊया खांडेकरांच्या घरी म्हणजे माझ्या सासरी आणि केदारच्या सो कॉल्ड माहेरी. माहेरी. चला. प्लीज. सो हे आहे खांडेकरांचं घर, जे जेव्हा शूटिंग चालू नसतं तेव्हा ते असं दिसतं. आणि इथेच पलीकडे आमच्या सगळ्यांच्या रूम्स पण आहेत. तुम्ही जर वरती ह्या पायऱ्या बघितल्या तर इथे वरती कौशिकीचं ऑफिस आणि त्याच्या शेजारी कौशिकी आणि इराची खोली असं सगळं सुद्धा आहे. इकडे आमचं देवघर आहे खांडेकरांचं आणि इकडे किचन आहे. आणि आत्ता इथे शूटिंग चालू नाही आहे त्याच्यामुळे इथे थोडासा पसाराही आहे. सो आता शूट जे आहे आमच्या दोघांचं ते आहे केदार तारिणीच्या खोलीत. तर आपण तिकडे तिकडे जाऊ. जाऊया. तर ही आहे माझी आणि तारिणीची रूम. इथे सध्या सेटअप चालू आहे आमच्या सीनसाठी. तर तुम्ही जो इतका छान सीन बघतात त्यामागे इतक्या लोकांची मेहनत असते. ही आमची खूप कष्टाळू क्रिएटिव्ह आणि डिरेक्शन टीम. क्रिएटिव्ह आमचं तिथे बसलं कॅमेराजवळ. क्रिएटिव्ह आहे तो आमचा सुदीप. जरी तो कॅमेरावर बसलेला असला तरी फार अतोनात प्रयत्नांनी ते कष्ट करतायत रूमचा सेटअप लावण्याचा. एवढी आहेत आमच्याकडचे लोक खूप कष्ट करतात सगळे जेन्युअनली. इथे पलीकडेच युवराज आणि निशीची रूम आहे पण पण तिथे आता तिथे खूपच मेस आहे. हां म्हणजे ही त्यांची रूम आहे. सो येस असं सगळं आहे. आत्ता हा आमचा सेट आहे ॲक्च्युली आणि इथेच आम्ही साधारण दिवसातले 14 तास 14-15 वगैरे तास इकडेच असतो असतो. आम्ही. 14-15 तास आरामात आरामात आम्ही इथेच जातो. असतो. येस. तारिणी मालिकेविषयी सध्या आपण जे मालिका पाहतोय त्यापेक्षा किचन पॉलिटिक्स तर आहेच, पण त्याहून बाहेर मालिकेनं पाऊल ठेवलं आहे. म्हणजे एक छान जोडपं दाखवले जे समाजासाठी काम करतं. आणि असं फार क्वचित पाहायला मिळतं. मालिकांमध्ये स्टंटगिरी आपल्याला खूप कमी पाहायला मिळते. आणि बेसिकली शिवानी म्हणते मी आता, शिवानी तुझ्यासाठी ही तू आत्तापर्यंत ज्या भूमिका केल्यास लीडमध्ये त्यापेक्षा ही निश्चितच वेगळी आहे. आणि तुला आता इतक्या महिन्यानंतर तुला काय वाटतं, म्हणजे अशा पद्धतीच्या भूमिका केल्यानंतर स्टंट केल्यानंतर आपल्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स येतो प्रत्यक्ष शिवानी म्हणून वावरताना सुद्धा? मला खूप हसू येतं कारण ना दिसायला जेव्हा हे सगळे स्टंट वगैरे दिसतात त्यावेळेस खूप छान दिसतात ऑफकोर्स. पण त्याच्या मागे काय चाललेलं असतं हे सगळ्यात जास्त स्वराजला माहिती आहे कारण तो असतो कॉन्स्टंटली माझ्या आजूबाजूला तिथे. ऑफकोर्स ही भूमिका खूप महत्त्वाची आहे, खूप वेगळी आहे आणि खूप काही देऊनही जाते आहे कारण प्रेक्षकांच्या पसंतीस ती उतरते आहे. मला मी जिथे जाते सध्या तिथे मला लोक तारिणी म्हणून ओळखतात आणि खूप भरभरून प्रेम करतात, कौतुक करतात. एखादी गोष्ट नाही पटली तरी ती हक्काने सांगतात की हे नाही आवडलं. जे त्याच्यामुळे मला फार मजा येते तारिणी प्ले करायला, फार मजा येते. ऑल थँक्स टू हे सगळेजणं. ऑफकोर्स आमची टीम, भीम सर, पियुष सर जे आमचे डिरेक्टर आहेत, प्रल्हाद दादा जो शो लिहितो आहे, जे किंवा चॅनलची जी टीम आहे, ऑफकोर्स या सगळ्यांचे ह्याच्यात खूप जास्त क्रेडिट आहे. आणि राहिला प्रश्न स्टंट्सचा, तर मी अजूनही घाबरते. म्हणजे आता मालिका सुरू होऊन जवळजवळ 7-8 महिने 7-8 महिने झालेले आहेत, पण मला आजही ॲक्शन सिक्वेन्स म्हटलं की माझ्या पोटात गोळा आलेला असतो. मी सांगते सगळ्यांना की मला आधी सांगा की उद्या आपण ॲक्शन सिक्वेन्स शूट करतो आहे. मग मी तेवढं दिवसभर माझ्या मनाची तयारी करते की हां आपल्याला उद्या ॲक्शन सिक्वेन्स शूट करायचा. आणि धडपडण्याबद्दल बोलायचं तर मध्यंतरी एक रील आम्ही पाहिला, तू काहीतरी स्टंट करतेस, नऊवारी साडी नेसलीस, तुला बेल्ट बांधला आणि तू काहीतरी पडली पण होतीस, तेव्हा काहीतरी लागलेलं. पडतेच म्हणजे म्हणजे मी
मी पडतेच. म्हणजे सुरुवातीला एकदा दोनदा जेव्हा मी पडले ना त्यावेळेस सगळ्यांनी खूप कौतुक, म्हणजे असं खूप काळजी की सेटवर घरी सगळीकडेच की सांभाळून कर, हे कर ते कर. आता सगळ्यांना सवय झाली आहे. आता ती एक यूज टू गोष्ट झालेली आहे की शिवानी हा पडली ना ॲक्शन सिक्वेन्स असेल तिचा, इतकं ते इझी झालंय. हा तर बिचारा मी शॉर्ट देऊन आले की मला प्रत्येक वेळेला येतं ठीक आहे, ओके, काही दुखत नाहीये, काही लागलं नाहीये आणि मी म्हणते की नाही ठीक आहे. पण दॅट्स द फन पार्ट, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला तुमचे लिमिट्ससुद्धा कळत नाही की तुम्ही काय एक्सटेंड करू शकता गोष्टी आणि काय नाही. सो ऑफकोर्स मला इमोशनल सीन्स किंवा वेगवेगळ्या फ्लोमधले जे सीन्स असतात ते करायला सुद्धा मजा येते. पण मला ॲक्शन सिक्वेन्स करायला सुद्धा मजा येते. आणि थँक्स टू टीम, कारण ते लोक खूप काळजी घेतात. शेवटचा प्रश्न तुला आहे की जसं शिवानी म्हटलं तसं स्वराज तुझ्यासाठी लीडमधली ही पहिली मालिका मालिका आहे. आहे. हो. त्यामुळे आत्ता या 7-8 महिन्यांच्या प्रवासानंतर जेव्हा लोक तुला केदार म्हणून ओळखतात तेव्हाचं फिलिंग, आणि अर्थात तुझ्यामुळे कधी पडली आहे का? नाही, अजून नाही, तरी याचे आमचे सगळ्यांचे असे- उत्तर एकत्र. नाही आमचे त्याच्यामुळे नाही एकत्र- पडली आहे, पण त्याच्यामुळे एकदा माझ्या कानाला लागलो होतं. कारण म्हणजे माझा तो- मोबाईल हिच्या कानाला म्हणजे लागला तो होता. मला वाचवायलाच येतो मी हिला, वाचवणं ही expected टेबलवरनं होतं. पडत असते तेव्हा मी हिला वाचवायला पण येतो आणि त्याच्या- तेवढ्यात माझ्या हातातनं मोबाईल सटकतो आणि हिच्या कानाला लागला. सटकणं एक्सपेक्टेड नव्हतं, सटकला आणि तो खूप जोरात माझ्या कानाला लागला. वेगळंच झालं काहीतरी. पण मला ओव्हरऑल खूप मजा येते सुरुवातीपासूनच तारिणी सिरियलमध्ये काम करताना. ऑफकोर्स माझी लीड म्हणून पहिली सिरियल आहे. जे काही मी एक्सपिरियन्स करतोय आता, कारण लोकांना खूप आवडते सिरियल, पण ओळखायला लागली आहेत लोक. कुठे जरी गेलं तरी अरे केडी असं म्हणून लगेच ओळखतात, फोटोज वगैरे काढतात. मला छान वाटते हे करताना. आणि ऑफकोर्स भीम सर आहेत, पियुष सर आहेत, शिवानी आहे, अभिज्ञा आहे, आमची पूर्ण कॉप टीम आहे. आणि जेव्हा आम्ही असं मिशनसाठी किंवा आउटडोअरला जातो तेव्हा आम्ही दोघेही, ही मला टॅनिंगसाठी सांगते की ओके ऊन बाकी हां, सुद्धा उद्योग खूप चालू असतात की काय सल्ले आणि असं तसं. तर हिला असं असतं की ठीक आहे उद्या आपण ॲक्शन सिक्वेन्स करतोय तर तू वॉलीनी स्प्रे वगैरे जे काही असेल सगळं कॅरी कर. पण हे आणि सगळं माझं- असतं, हे सगळं म्हणजे हो हो हो. आमचे भीमसर पण मध्ये हा, इंजोर्ड ते झाले, injured झाले ते होते. पण त्यांच्या मी पण पडले, खांद्याला तर लागलं. त्यांच्याही खांद्याला लागलं होतं. So, असे लोक इंजर्ड होत असतात. हां, आणि मला तर फायटर्स जे लोक फायटिंग सिक्वेन्सेससाठी येतात त्यांच्याबद्दल पण खूप कौतुक वाटतं की ते बिचारे, कारण त्यांना सवय असते, आपण नवखे असतो पण तरीसुद्धा ते आपल्याला सांभाळून घेतात. आणि एक मुलगी म्हणून सुद्धा ते मला खूप सांभाळून घेतात. म्हणजे कधीच मला असं काही वाईट एक्सपिरियन्स नाही आला आहे त्यांच्याकडून. सो ते पण मला फार कौतुकास्पद वाटतं की ते शिकवतात, प्रेमाने शिकवतात एखादी. आणि जर कधी कधी असं होतं की चुकून मापून माझ्याकडनं एखादा फटका बसतो जोरात, हे सुद्धा घडतं. पण ते कधीच कोणीच त्या बाबतीत कुठल्याही प्रकारची कुरकुर करत नाही. ते पण त्याच्यासाठी पण मी खूप ग्रेटफुल आहे. निश्चित. आता मला तुमच्या दोघांकडनं प्रेक्षकांना सांगा, तारणी बघायला विसरू नका. सेट तर पाहिलाय आमचा. जेवढा आमचा सेट आत्ता तुम्ही सेटवरचा पसारा पाहिलाय त्याच्यापेक्षा खूप छान आम्ही ऑनस्क्रीन असतो. आणि ऑनस्क्रीन तुम्हाला बघायला जास्त मजा येणार आहे, कारण गोष्ट खूप छान तशी. वळणावर आहे आत्ता. तर बघायला विसरू नका. तारिणी रोज रात्री 9:30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.